तर नमस्कार बनो ब्लॉगची सुरुवात होते डायरेक्ट फिनिक्स मार्केटसाठीपासून. तर भावांनो, आज आपल्याला जायचं आहे डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला. ब्लॉग चालू करतो. इथून आपण निघलो धायरी सिनेमा रोडपासून. तर भावांनो, तुम्हाला तर माहिती आहे वाघोली रोडला काय केलं आहे यांनी लोकांनी. सगळे सिग्नल बंद केलेत, पुढं मागं युटर्न देऊन टाकलं. एक नंबर काम केलं आहे बघा. एवढी गाडी फास्ट जाते ना आता वाघोलीपर्यंत, केसनंद फाट्यापर्यंत, विचारूच नका. प्रमाणाच्या बाहेर पशी आलो. सण 2 मिनटं लागतात बघतो वाघोलीपाशी यायला. 2 मिनटं 2 मिनटं म्हणजे मित्रांनो जेवढं लागायचं तेवढं लागतोच, पण लय फास्ट येते मित्रांनो. पहिल्यापेक्षा गाडी अर्धा पाऊण तास वाचायला लागला आहे. एवढं म्हणजे खूप आहे हो पुणेकरांसाठी, खूप प्रमाणाच्या बाहेर. चला म्हणलं जाऊया आता. कडक ऊन पडलं होतं आज, पण म्हणलं पंचा बांधून मस्त पंचा बांधला होता. चाललं होतं कान 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 कान. नंतर वाघोली सोडल्यानंतर जे ट्रॅफिक लागत होतं, तर आता टायमिंग झालं तर कामं सुटायचं. मग एवढं ट्रॅफिक लागत होतं की बस विचारायचंच नाही. आलो डायरेक्ट शिकारपूर फाट्यापाशी. लागलं जामपासून सुरुवात. पुढं निघलो तर पुढं या पण रोडला जाम होता. मला जाऊ दे, चला काय करतात, ऑप्शन नाही, चला लागते. चाललो होतो आपला हळूहळू. 2 सिग्नल सुटल्यानंतर आपला नंबर लागला. बघा कसं ट्रॅफिक असंच येऊ काम लय अवघड आहे. लय दिवसाचा ट्रॅफिक असते. हळूहळू चाललो होतो. लेफ्ट राईट हॉर्न वाजवत करत. काय करणार, रोडला लेफ्टला टू व्हीलरवाले आहेत, आपल्या मोठ्या गाड्या. आपण जायचं तरी कुठून हो, अवघड होऊन बसते. चाललं म्हणलं आता डोगू काय करता, चालायला लागते, सगळं करायला लागतं आयुष्यात, विषयच नाही. शिदे बघा गाड्या कचऱ्यागत गाड्या. तिथं नुसतं ट्रॅफिकच लागत होतं प्रमाणाच्या बाहेर. मित्रांनो, रांजणगावमध्ये आलो. रांजणगावपाशी पण ट्रॅफिक लागते. काय करता, बरोबर मंदिराच्या समोरच ट्रॅफिक लागतं बघा चढायला. नंतर 5 किलो आलो डायरेक्ट शिरूरला तर माहिती तुम्हाला बायपास आहे, त्यामुळे काही विषय येत नाही. तर शिरूरमध्ये तर काय विचारायचंच काम नव्हतं, त्यामुळे इथून काही विषय नाही. म्हटलं जाऊ दे आपला हळूहळू डोगो चाललो होतो, काही विषय नाही. गाडीत मित्रांनो नाही बघा, हे एवढाच माल आहे. शिरूरपाशी थांबलो होतो ब्रेकला जरा. ते बघा आपली घोडा नदी शिरूरची अशी दिसते. खूप भारी वाटत होतं मित्रांनो. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ते फील होत नाही, पण काही करू शकत. चला म्हटलं आपला करूया प्रवास चालू. आता इथून पुढं जर आपल्याला ट्रॅफिक कमी लागणार होतं, कारण पुण्याच्या तर शिरूरपर्यंत जे मित्रांनो ट्रॅफिक आहे ना, ते सगळं शिरूरपर्यंतच भरपूर असतं, त्याला लिमिटच नाही बघा. चला म्हणलं आपला सुप्याच्या टोल नाक्यावर लिफ्टनी गाडी घेतली, कारण आपलं फास्टॅग जरा पर्लरमध्ये असल्यामुळं ते काय रीड होत नाही. आलो डायरेक्ट नगरचे इथे ट्रॅफिक लागतं आहे बघा. मित्रांनो मी सुप्यामध्ये आलो. सुप्यामध्ये ट्रॅफिक. चला म्हणलं आत्ता मित्रांनो जी खरी मजा येते ड्राईव्हला रात्रीची, असं आहे वातावरण एकदम कडक. सुप्यामध्ये मस्त चहा वगैरे पिला एकदम. आता म्हणलं विषय नाही, आत्ता म्हणलं खरी मजा आहे गाडी चालवायची. हे दन घाटापाशी आलो. चाललो होतो काना रोडला ट्रॅफिक तर आहेच मित्रांनो, त्याला काय ऑप्शन करू. नगरमध्ये आलो. नगरमध्ये तेच ट्रॅफिक. त्याला काय आपण करू शकत नाही. चाललो होतो MH12 गाडी आपली क्रेटा. नॉर्मल भाव दाबून गेला. म्हणलं काही विषय नाही, चला मला आता मस्तपैकी नगरच्या ब्रिजचा मजा घेऊ आणि चला पुढे. कसं दिसतं मित्रांनो, रात्रीचा नजारा लय खतरनाक मित्रांनो. नगरच्या ब्रिजवर नादच नाही करायचा. नंतर नगरचे तो आले की नुसते स्पीड ब्रेकर बघा पार वैतागून टाकतात. हळूहळू लय अवघड आहे मित्रांनो. घाटापर्यंत जिंदगी बरबाद करून टाकतात स्पीड ब्रेकर, विशेष नाही. काय करता, चालायला लागतं, सगळं करायला लागतं आयुष्यात, त्याशिवाय पर्याय नाही. आलो डायरेक्ट घाटापाशी रस्ता खराब मित्रांनो. टोल घेतात ते कशाचे टोल घेतात काय माहीत. फोरलरचा टोल बंद केला आहे, त्यांना असं वाटतं आपण फुकटच गाड्या सोडते. मोठ्या गाड्यांना किती त्रास आहे, मोठ्या गाड्यासुद्धा पैसे देतात, हे सुद्धा यांना कळलं पाहिजे ना. टोल यांचे सगळे 100 रुपये जवळजवळ. आलो डायरेक्ट नेवासा फाट्याचे टोल नाका बघा, असं आहे खैराबांधा टोल नाका. काही मित्रांनो 100 रुपयाचा. हे अवघड काम आहे. चला म्हणलं काय विषय नाही, फिर भी हसेंगे. चलो म्हणलं आता जाऊया, लवकर पोचूया. नेवासा फाटा टोल नाका पास केला. हे कसे तिथं हॉटेलला आहे एकदम कडक नेवासाचे. तर दत्तांचं मंदिर ते असल्यामुळं एकदा विषयच होऊन जातो एकदम. त्यानंतर मित्रांनो आलो डायरेक्ट वाळूस टोल नाका. वाळूसचा जरा पास करू. इथं पार्टी म्हणली होती, इथं आल्यावर कॉल करा, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. मित्रांनो इथं एकदा पार्टीला कॉल करून घेतो, लोकेशन मागून घेतो, हे आपल्याला कळून जाईल किती आपलं लोकेशन आपल्या इथून लांब आहे. मित्रांनो मॅप लावला. 18-20 किलोमीटर होतं काहीतरी. मॅप लावून आतमध्ये सिटीमध्ये जवळजवळ घुसलं होतं. या बघा ते आपला हत्यारा लक्ष्मी हो, घरची लक्ष्मी. स्पीड ब्रेकर मित्रांनो चालू झाले इथं पण. हे बघा 10 मिनटं दाखवतात, जवळजवळ लोकेशन पोचलं. हे बघा कसं आहे एकदम कडक हो.
संभाजीनगरमध्ये इथं भरपूर असे गेट वगैरे आहेत बनवलेले आहे बघा. इथं पण आहे. आपण या इकडून लेफ्ट साईडने कुठला ना कॅम्प आपलं मिलिटरी एरियातून पुढं आलो तो कंटेनमेंटमधनं आपलं जसं मॅप दाखवतो चालू होतं बघा. इथं पण भारी पूल होता नगरसारखा, फ्लायओव्हर बनवलेला होता कडकमध्ये. त्याला काही विषय नाही. जाऊया म्हणलं पटपट मालबिल खाली करू, निघू पुन्हा आपल्या घरच्या दिशेला. गाडी बिडी खाली केली, आलो परत आपल्या त्या कंटेनमेंटपाशी. जवळजवळ संभाजीनगरच्या बाहेरच निघल्यागत जमा होतं इथं आलं म्हणजे चला म्हणलं कण घरी जाऊ. त्यामुळे तर थोडंसं वालूच्या पुढं आलो, मस्त टोल नाक्याच्या इथून मस्त दाबून जेवण केलं शेवभाजीत एकदम कडकमध्ये धाब्यावर निघालो पुन्हा आता घरच्या दिशेला. आता मित्रांनो गाणी बिणी लावून देणार एकदम कडकमध्ये. त्याच्या पुढचा काही मी व्लॉग जास्त शूट करणार नाही आहे. मित्रांनो थोडं समजून घ्या, कारण आता दाखवण्यासारखं पण काय नाही, रात्रीचं काही तुम्हाला कळणारसुद्धा नाही. त्यामुळे मित्रांनो चला भेटूया आता पुन्हा अशा एका नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.